मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पूरपरिस्थिती पाहणी केली. म्हाडा मतदारसंघातील सीना-दाफळ, निमगाव या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भेट दिली. काल आपण बघितलं की गेल्या 3 दिवसापासून इतकी भयान परिस्थिती होती आणि याची त्या ठिकाणी मागणी केली. काल आपल्या समोरच पालकमंत्री महोदयांना बोललो, पालकमंत्र्यांनी दौरा केला, मुख्यमंत्री महोदयांना त्या फोनवरती बोललो आणि त्यांनी येणं आवश्यक आहे आणि त्यांनी देखील दौरा केला. या माध्यमातून माझ्या मतदारसंघातील जे विस्थापित झालेत लोक, पूरग्रस्त आहेत, पाणी अतिवृष्टी, त्यांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय, पालकमंत्री आणि अजितदादांनी देखील दौरा केला. यामुळे दिलासा मिळतोय की त्या ठिकाणी आधार येतोय की काही ना काहीतरी आपल्याला मदत मिळणार आहे आणि शाश्वत एक आधाराची भूमिका आज झाली. आणि मग आज त्या ठिकाणी निमगाव असेल, वडशिंग असेल, दारफळ असेल, या 3 गावाचा दौरा करून मुख्यमंत्री महोदय पुढच्या त्या प्रवासाला गेलेत आणि त्यांनी आज आपल्या सगळ्याला जी घरं पडलीत, घरात पाणी गेलंय, त्याचा संसार उद्ध्वस्त झालाय, दुकानं आहेत, अशांना देखील, शेतकऱ्यांना, जनावरांचा सगळ्या बाबतीत मदत करण्याचे त्या ठिकाणी काही निकष बदलू, एनडीआरएफच्या ह्याच्यातून काही मदत करू, त्याला लागणारे निकष देऊन, निकष नसेल तर शिथिल करून त्या ठिकाणी सर्व परीने मदत करण्याचं आश्वासन आज या ठिकाणी दिल्यामुळं आज शेतकऱ्याला आणि सामान्य लोकांना, नागरिकाला त्या ठिकाणी आधार आल्यासारखं वाटते. रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झाले काय? आता मध्ये काल अडकले होते, आता 3 दिवस झालं रेस्क्यू सुरू आहे. आज देखील वाकावमध्ये, राहुलनगर मध्ये आणि दारफळ असेल, केवड असेल, इथलं रेस्क्यू सुरू आहे. आज देखील एनडीआरएफ, रात्री मिलिटरी आली आहे, हेलिकॉप्टरने देखील त्या ठिकाणी काल एअरलिफ्ट झालंय. आज जिथं जिथं अडकले तिथं आम्ही काम करतोय, त्या लोकांना पाणी पोहोचवणे, अन्नधान्याचे पॅकेट पोहोचवणे आणि आता त्यांना मदत करण्याच्या दृष्टीनं काम करतोय. आपल्या सगळ्याच्या माध्यमातून एक आव्हान देखील करतोय की आता पाऊस कमी झालाय आणि म्हणून त्या ठिकाणी विसर्ग कमी झालाय 97,000वर, आता तो 90,000वर येईल. परंतु उद्यापासून त्या ठिकाणी 26, 27, 28, 29 या दिवसामध्ये अतिवृष्टी पुन्हा पडणार असा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे जी लोक आता बाहेर आलेत त्यांनी परत घरात जाऊ नये, थोडे दिवस त्या ठिकाणी वाट बघावी. परत एकदा वर जर पाऊस झाला आणि परत जर पाणी आलं तर ते खूप मोठं येण्याची शक्यता त्या ठिकाणी हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्यामुळं परवा देखील पाणी आल्यानंतर आम्ही आव्हान केलं होतं, परंतु लोक तिथंच राहिली आणि त्या ठिकाणी अडकली. तर मी आज आपल्या सगळ्याच्या माध्यमातून आवाहन करतो की सगळ्यांनी ही पुन्हा घरात न जाता काळजी घ्यावी आणि माझं त्या ठिकाणी पुढच्या एकाही नागरिकाला त्या ठिकाणी अडचण, संकट जीवावर बेतू नये याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी.